चला लवकर, जरा लवकर भादोड संघ. पिंटू हरी जरा लवकर. पितांबर फुलोरी आणि शंकर शेठ यांना विनंती करतो व्यासपीठावर स्थान बनवायचंय. बघा यानंतर जो सामना असणार आहे तो म्हणजे सरवली पक्ष आपण तर बदलापूर दोन्ही सगळ्या संघनायकांनी आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन थांबायचंय. बदलापूर गाव संघाचा संघनायक यायचंय लवकर. चला भादोड संघ आपला 12 खेळू तू पाठवून देते. पिंटू जरा 12 खेळू पाठवून द्या लवकर. पिंटू 12 जरा नाव सांगा फलंदाजी तू. करेश आणि हरी आपण म्हणजे फलंदाज करेश आणि हरी. करेश आणि हरी आपण म्हणजे हरी जोडी. कारण का 10 धावांची पॅनल्टी लागली या संघाला. जेव्हा रोजन संघ फलंदाजी लागेल तेव्हा आम्ही 10 धावा त्यांना ऍड करू आणि मग खेळ सुरुवात करणार येतो. फलंदाजी सज्ज होतोय रायगड एक्सप्रेस. चिनू पाटील टोंबरे जरा टाइम लावून घ्या कारण का 25 मिनिटात काही करून सामना संपला पाहिजे. आता चला लवकर जरा गोलंदाजी सज्ज होतोय चिनू पाटील. स्ट्राईकला म्हणतात हरी. 2 सेकंडला करेश. हिला चेंडू वन साईडला घेऊन जातो. चेंडूला कार्पेटच्या मध्ये जातो. मिड विकेट रिझन मध्ये एकदा पूर्ण करतोय. पाहिजे दुसरी धाव घेतो का. अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळेल. संकेत चांगलं क्षेत्ररक्षण. स्ट्राईकला म्हणतात करेश. चेंडू ऑन साइडला हुक करतो. चेंडूला टॉप आहे. चेंडू थर्ड बँक चेंडू सीमा पार. 4 धावा. गुड शॉट. थँक्यू. 4 धावसंख्या वाढते. धावसंख्या 5. नियमाशी थोडासा व्हॉल्यूम द्यायचं. चेंडू गोलंदाजी मार्कर. स्ट्राईकला म्हणतात करेश. चेंडू पुन्हा सिंकच्या माध्यमातून घेऊन जातो. चेंडूचा बॅकवर्ड कॉर्नर रिजन मध्ये शक्य चेंडूला उचलतो. टेकिंग करतोय. परंतु 2 धावा घेण्याचा अवधी आणि 2 धावा इथं पुढे होत आहेत. धावसंख्या वाढते. धावसंख्या 7. 7 अशी धावसंख्या. धावसंख्या 7. धावपल करतो आपण पाहतो. येवाशी थोडासा व्हॉल्यूम द्यायचं. हॅलो चेक अजून थोडंसं. हॅलो थँक्यू. चेंडू गोलंदाजी मार्कवर तिकडे मार्क होतो. चेंडू बॅटचा फेस करतो कारण वेगाने चेंडू टाकला होता आणि फक्त थोडासा ऑप्शन त्या बाहेर चेंडू फेकला होता. चेंडू सीमा पार. 4 धावा. गुड शॉट. चार धावसंख्या वाढते. धावसंख्या धावपाल वाढते. 11. 11. P1चं षटक आणि आपण संग्राम पॅनल्टी सुद्धा मात्र त्यामुळे धावा त्यांना करणं फार गरजेचं आहे. चिनू गोलंदाजी मार्फत राईट अप ओदिकडे मारा करतो. चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका घेऊन करतो. साईडला चेंडू जातो. तो मिड विकेट रिजन मध्ये संकेत देतो. चेंडूला फीड करतोय.
फक्त 2 धावा इथं पूर्ण करतोय हरी आणि आपण करेची जोडी. संख्या 2 ने वाढते. धावसंख्या 13. प्रेक्षकांच्या माहिती सामना चालू आहे. तिसऱ्या दिवसातील तिसरा सामना. पहिला सामना आपण पडले संघाने जिंकला. दुसरा सामना बोलवली संघाने जिंकला. चेंडू पुन्हा एकदा अटॅकचा काय बोलतोय. ड्राइव्ह करतो चेंडूला. चेंडू डीप पॉइंटच्या डोक्यावर ना 2 क्षेत्राचे चेंडूच्या मागे धावता. जेव्हा चेंडू फीड होतोय. दोन्ही धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकावरती 15. चला सरवली संघनायक आणि बदलापूर गावचे संघनायक यायचे लवकर. धावसंख्या पहिल्या षटकाला समाप्ती जर आपण ऐकतोय. एक चांगला स्टार्ट दिलाय म्हणजे करेश आणि हरीने. हरी आपल्याला 1 धावाकडे, करेशने 2 चौकात प्रतिम दाखवले. 15 धावा धावफलकावरती लागले. चला बदलापूर संघाचे संघनायक आणि सरवली संघनायक यायच्या नाणेफेकीसाठी बदली सज्ज रुपेश. डावखुरा गोलंदाज. रुपेश गोलंदाजी मार्गावर मनांकडे एने करून P2चं षटक जातो. 3 षटकांच्या सरकारच्या मारा नाही. कीपर मात्र बिडू पण चांगला बॅटिंग होतो. फाईट क्षेत्रात चांगलं षटक दाखवतो. अजित ठोंबरे यांचे आगमन होतं. आमच्या अजित हार्दिक स्वागत. शरद मुंडे चिरड्याला विरोधी होतो. व्यासपीठावरून सन्मान. चला सरवली संघाचे संघनायक बदलापूर संघाचे संघनायक आलेले आहेत. रुपेश गोलंदाजी मार्फत कारण राऊंड काय मारतो. युवाचा वापर. चेंडू यावेळेला हवे ते चेंडू जोपर्यंत फीड होतोय पॉइंट रिझन मध्ये तोपर्यंत 2 धावायचं मात्र लीड आहे. दोन्ही धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते 17. चला सरवली संघाचे संघनायक रुपेश राऊंड मारा करतो. स्ट्राईकला फलंदाज हरी. चेंडू पुन्हा अशा पलून ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न करतोय. इलेक्शन सोडून आला चेंडू. 5 वाईटची गुण करतायत. धावसंख्या वाढते. धावसंख्याची धावफल करते 18 धावा. रुपेश गोलंदाजी मार्कर. स्ट्राईकला पुन्हा हरेश. चेंडू प्रतिम ड्राईव्ह करतो चेंडूला. चेंडू डी पॉइंटला बीड करतो. चेंडू सीमा पार होतोय. 4 धावा. गुड शॉट. थँक्यू. धावसंख्या 22. आपण दर्शकाला माहिती पेनल्टी लागली. धावा करणं फार गरजेचं आहे आणि त्या धावा मात्र वेगाने करतायत. 2 फलंदाज हरी आणि करेश. सातत्याने हा संघ डोंबोली बघा खेळताना दिसतो. पुन्हा एकदा रिवाजचा वापर. प्रतिफटका. चेंडू सीमा पार नजर पाहिजे. चेंडू सीमा पार डिपेक्षा कव्हर रिझन मधून. घेऊ. चला सरवली सकाळी संघनायक या लवकर. आपण पाहतो धावफलकावरती 26 धावा. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. रुपेश गोलंदाजी मार्फत. चेंडू पुढे चेंडूला गेलाय. चेंडू हवे ते मिडविकेट रिझर्व मध्ये मात्र झेल होतो. काही ते झेल सुटण्याचा मात्र खूप चांगला प्रयत्न केला संकेतने. अप्रतिम असा प्रयत्न केला पण यश लाभत नाहीये. चेंडू मात्र इथे लँड होतो जमिनीला. धावसंख्या 2 ने मारते. धावसंख्या 28. रुपेश बरी ऑन साईडला भिरकावून देतोय. प्रॉपर टायमिंग. मिडविकेटच्या डोक्यावर ना 6 धावा. गुड शॉट.
थँक्यू. आपण आता प्रेक्षकासाठी एक लकी ड्रॉ सुद्धा ठेवलेला आहे. 147 रुपयाचं कुपन फाडायचं आहे आणि आपल्याला ज्युपिटर बाईक सुद्धा आपण जिंकू शकता. बघा भादवड संघ आपल्यासाठी पण लकी चान्स आहे. अजून एक मी एका खेळाडूचं नाव घेईन, तो म्हणजे आपण अलीमगडचा एक क्रिकेटर. जबरदस्त यष्टीरक्षक प्रल्हाद, खूप जबरदस्त यष्टीरक्षण करायचं. संघ आपण बघतो 45 बिनबाद 45. अप्पू आणि करिश्माने खूप चांगली पार्टनरशिप होती. जरी या संघाला पेनल्टी लागली पण मात्र खूप चांगली फलंदाजी करतोय. नीटा नाही तर फलंदाजी करतोय, हिम्मतीने फलंदाजी करतोय. असं म्हणजे मला पण चला सर्वली संघाने सांगा यायच्या नाणेफेकीसाठी. प्रेक्षकांसाठी सुद्धा आपण लकी कुपन आहे. 147 रुपयाचं कुपन फाडायचं आपल्याला. ज्युपिटर सुद्धा मिळू शकतोय लकी विजेत्याला. भाग्यवानचा विजेता आपण असू शकता. अजित ठोंबरे व्यक्तिगत आपण नाणेफेकी करायचे. सरवली पक्ष आपण बघतोय. भेंडी भागातील आणखीन एक संघ खेळताना दिसतो आमच्या भागात. आपण पाहिले तर 2 संघ खेळताना दिसतात. एक म्हणजे आपण पाहिले तर अंजीर संघ सुनील घराचा संघ आणि आपण दुसरा एक संघ बघितला तर भुरोडी संघ सुद्धा बघायला मिळतोय. प्रेम पाटील यांचा संघ. नाणेफेक जिंकलेल्या बदलापूर संघाने लगेच आपला निर्णय कळवलाय. फील्ड तर सरवली संघ आपण जर आपले खेळाडू आले असेल त्यांना कॉल करून ठेवा, कारण का आपल्याला बघितलं तर फलंदाजीला उतरायचं आहे. 3 षटकाच्या 6 तर धावसंख्या 45. 3 बाद 45. पुण्याला गोलंदाजी सज्ज होतोय. सौरभ अष्टपैलू खेळाडू अरुण स्पोर्ट्स संघाचा चेंडू गतीमध्ये परिवर्तन. कीपर बीट होतो जोपर्यंत स्पीड झाली होती. 1 धाव इथं मात्र मिळते. सर्व पूल करण्याचा प्रयत्न केलं. स्ट्राईकला फलंदाज हरी येतोय यावेळी मात्र. सौरभ गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाचं 4थं षटक फेकण्यासाठी सज्ज होतोय. बलंगड एंडकडून राईट ऑफ ओव्हर विकेट मारा करतोय. त्याला मला हरी. चेंडू पुन्हा लॉक करतोय चेंडूला. चेंडू यावेळेला हवेत खूप उंच चेंडू गेला होता. जोपर्यंत शिक्षक पोहोचवतो परत चेंडू लाईन होतोय. यावर 2 धाव मिळतात. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्येला धावपाल करते. 48 बिनबाद 48. पार्टनरशिप बघितली तर 48 धावांची त्या संघाची. या 2 खेळाडूंची आपण म्हणजे तर करेश आणि हरी मध्ये अजूनच आपण फलंदाजी खूप चांगले. पिंटू जबरदस्त स्ट्रायकर फलंदाज त्यांना. चेंडू बॅकचा ट्राय करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू जोपर्यंत फील्ड होते बॅकवर्ड पॉईंट रिझन मध्ये एकदा पूर्ण करतोय. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 49. सौरभ गोलंदाजी मार्कर ट्राय करतो. आउटसाइड चेंडू जोपर्यंत फील्ड होतो अप्रतिम क्षेत्ररक्षण रुपेश चांगलं क्षेत्ररक्षण पुढे सरसावले ते करण्याचा प्रयत्न केला. आउटसाइडच्या माध्यमातून चेंडू जातो जोपर्यंत थर्मॅन जातो. 1 धाव मिळते. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या ते 50 धावाच्या सर्व संघाच्या बिनबाद आणि 2 खेळाडूंची पार्टनरशिप 50. जर 2 टाळ्या हरी आणि आपण करेसाठी खूप चांगली पार्टनरशिप बघायला मिळते. सौरभ गोलंदाजी मार्कर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो. मलिंगडे इनकडून लोकलचा चेंडू स्वीप करतो. चेंडूला चेंडू गॅप मध्ये खेळतोय. मिडविकेट क्षेत्ररक्षण खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतो इथं मात्र. संकेत मात्र खूप चांगलं संकेत दाखवतो. खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय. कोणी डगआउट मध्ये आवाज द्यायचा नाही. हरी आपण भेटले तर पिंटू जरा सहकार्य करायचं. आपल्या संघाला सांगायचं कारण सातत्याने आम्ही पिंटूला बघतो त्यामुळे पिंटूचं आम्ही जास्त नाव घेऊ. पिंटू सांगायचंय डगआउट मधून कोणी आवाज द्यायचा नाहीये. बाबांना पुण्याला चेंडूला भिरकावून देतो. यावेळेला लॉंगच्या डोक्यावरना 6.
कंटिन्यू. पहिल्या षटकात आपण चिनूने धावातल्या 15, दुसऱ्या षटकात रुपेशने धावातल्या 19, चिनूने पुन्हा एकदा चांगला कमबॅक 2 दिले तर 11 धावले. पण या षटकात मात्र सौरभच्या धावायचं तर 13 आणि जपल धावसंख्या वाढते. धावसंख्या होत्या बघितलं आपण 58 धावा. खूप चांगली पार्टनरशिप अंतिम षटक घेऊन येतो म्हणजे सचिन कडू. करेश आणि हरी जोडी कशा प्रकारे फलंदाजी करते. सचिन गोलंदाजी मार्गावर अंतिम षटक खोनीगाव एणीकडून ऑनसाईडला क्षेत्रक्षण आपण बघता. फाईन लेग स्कोर लेग रिझन मध्ये क्षेत्रक्षण बघायला मिळेल. डीप मध्ये बघायला मिळेल. दोन लाईन बघायला लागणार आहे. लाईन चुकीची आहे. ऑप्शन सोडून पंच वाईट चिकून जातात. धावसंख्या वाढते. धावसंख्या 59 बिनबाद 59. चांगली धावसंख्या मात्र स्थगित करतोय उभारतोय सचिन. पुन्हा ऑनसाईडला मारायचा प्रयत्न करतोय. फलंदाज मात्र पहिला फलंदाज बाद होतोय तो म्हणजे करेशच्या सर्वात. आपण 74 धावांचं लक्ष जेव्हा सामना इथे सुरू होईल तेव्हा आपण पहिले 10 धावा आम्ही ऍड करणार आहोत आणि तिथून आम्ही धावसंख्या पुढे करणार. जेव्हा सामना इथे सुरू होईल ऐकूया आमच्या साथी समालोचक योगेश मडवी यांना. बघा पहिली षटक जेव्हा कंप्लीट होईल त्यानंतर आम्ही त्या धावा ऍड करू. योगेश मडवी.
सर्व बदलापूर संघाचा संघनायक आपला विद्यासर आपण आमच्या मंचाशी संपर्क साधा. बदलापूर संघ संघनायक बदलापूर संघाचा संघनायक आणि सर्वळी संघाचा संघनायक आपण मंचाशी संपर्क साधा. थँक्यू सो मच. बालवाडीला आलेल्या सर्व तमाम प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत आहे. अतिथी कक्षामध्ये आलेल्या आमच्या मान्यवरांचं देखील मनापासून स्वागत. जे प्रेक्षक या सामन्याला एन्जॉय करतात, आमच्या युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक या सामन्याला एन्जॉय करतात त्यांचं देखील मनापासून स्वागत. सामन्यानंतर भातबड बनाम रोहिंजन या दोन बिग संघामध्ये नक्कीच आपण स्पर्धेमध्ये चांगलं सहकार्य केलं जाते. आमच्या राकेश प्रतिष्ठान राकेश मात्रे यांच्या स्मरणार्थ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाते. तर आपण पाहतो सामना रंग. यू आर वॉचिंग बिग पार्ट मॅच. सामना अतिशय रंगतदार असलेल्या मैदानामध्ये भातबड बनाम रोहिंजन या दोन बलाढ्य संघामध्ये पार पडले. नाणेफेकी जिंकली रोहिंजन संघाने आणि प्रथम फलंदाजी केली ती भातबड संघाने, ज्याने 5 षटकामध्ये 74 धाबा ठोकल्यात आणि 75 धाबेचं आव्हान असणारे त्या रोहिंजन संघासमोर 75 धाबेचं आव्हान डोळ्यासमोर घेऊन उतरलेली सलामी जोडी आपण पाहतो मैदानामध्ये येत्या. रुपेश आणि चिनू आपण पाहतो सलामी जोडी आपण पाहतो. म्हणजे मैदानामध्ये मात्र भातबड संघ या मैदानामध्ये उशिराने पोहोचला, त्यामुळे त्या संघाला 10 धाबेची तब्बल पेनल्टी देण्यात आली आहे. त्यामुळे आपण पाहतो 75 धाबा करायचे, जर 65 केल्या तर या ठिकाणी जिंकू शकतील रोहिंजन संघ. सुरुवात आपण पाहतो मैदानामध्ये वॉचिंग बिग पार्ट मॅच. सामना अतिशय रंगतदार असलेल्या मैदानामध्ये करणार. एका बाजूला रोहिंजन संघ, एका बाजूला भातबड संघ. भिवंडी विभागातील एक मोठा संघ आणि रायगड विभागातील एक मोठा संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळतात. चला आपण जो सामना सुरू करायचा आहे, तर वेळ पार व्हायला गेला आज या सामन्यामध्ये. त्याचा ग्रीन सिग्नल येतो, सामना सुरू होतोय. गेम ऑन. यू आर वॉचिंग बिग पार्ट मॅच. पहिला चेंडू दमदार स्ट्रोक, आगाज केला फलंदाजीचा. सेट यू आर वॉचिंग बिग पार्ट मॅच. सामना सुरू झाला आणि पहिल्या चेंडूमध्ये रुपेश पाटील स्वतःचा खातं खुलं केलं. अप्रतिम फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतात. रुपेश पाटीलच्या चौकारानं स्वतःचं खातं खुलं केलं. पुन्हा एकदा मोठा फटका, गॅप शॉट सिलेक्शन, अजून एक मोठा फटका. यावेळेस चेंडू सीमा बॅक टू बॅक दोन चौकार आपण पाहतो. जबरदस्त फलंदाज आपला तो फलंदाजी दाखवली. कालच्या दिवशी देखील आपण पाहिलं तर पूर्णपणे दिवस फलंदाजच्या नावावरती होता, कारण फलंदाजीनं कालच्या दिवशी चक्रावून सोडलं होतं. तब्बल 27 धाबेची गरज असताना अमर या फलंदाजानं 29 धाबा ठोकल्या होत्या मैदानामध्ये. नक्कीच आम्ही बघतो चेसिंग मध्ये एवढ्या धाबा आम्ही पाहिल्या कालच्या दिवशी. मात्र 72 धाबेचे त्यावेळेस लक्ष होतं. 4 षटकामध्ये मात्र 72 धाबा बनवल्या होत्या सोनारपाडा संघानं. बॅक टू बॅक दोन चौकार, जबरदस्त सुरुवात. यावेळेस मात्र मोठा फटका, चेंडूला उचलून गेला. चेंडू स्टेट ऑन दी डीप लॉंग ऑन.
झेल या ठिकाणी ड्रॉप होत आहे. अतिशय महत्वाचा झेल या ठिकाणी ड्रॉप झाला. डीप लॉंगर मध्ये बादवड संघाला पारवडी चूक दाखवली. रुपेशनं फ्लाइंग शॉट निर्माण केलं. ताबडतोब फलंदाजी दाखवली. त्या रुपेशला जीवनदान दिलं. अप्रतिम फटकेबाजी रुपेशच्या माध्यमातून. धावफलकावरती 10 धावा धरकती आपण पाहतो जबरदस्त क्रिकेट मैदानामध्ये. आणि या दरम्यान आमच्या चंद्रकांत बोराडे साहेबांचा शुभागमन होतात. स्किलिंग शॉट, टेकिंग अप, थँक्यू. या दरम्यान सन्माननीय चंद्रकांत बोराडे साहेब यांचं शुभागमन होत आहे. या साहेब अतिथी कक्षामध्ये आपण स्थानपण पहा. जबरदस्त फटकेबाजी. 4 फलंदाजाचा झेल सोडला तो फलंदाज आक्रमक पवित्र धारण करताना आतापर्यंत रुपेशच्या बॅट मध्ये 3 चौकार पाहायला भेटला. जी चूक केली बादमेर संघाने ती चूक किती महागात पडेल या मैदानामध्ये. पकडो कॅच आणि जिंको मॅच असं समीकरण असतं. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ हा क्रिकेटमध्ये समीकरण असतं. मध्ये रुपेशचा सोडला झेल किती महागात पडेल बादमेर संघाला क्रिकेटचा खेळ. पुन्हा एकदा बडा बडका विडोच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल गॉज ऑन 4 रन. एका फलंदाजाला जीवनदान दिलं त्याचं प्रायश्चित्त भोगताना बादबड संघ. जो फलंदाज एक आक्रमक फलंदाज आणि 10 बाद झाले. दाबडकबत्ती 18. पहिल्या षटकाचा खेळ सुरू. 18 धावा दाबडकबत्ती. जबरदस्त सुरुवात आणि ज्या फलंदाजाला जीवनदान दिला तोच फलंदाज या ठिकाणी मात्र महागात पडेल या बादमेर संघाला. मी मगाशी सांगितलं की झेल सोडला मात्र हा रुपेशचा झेल सोडलाय मात्र महागात किती पडेल या रुपेशने दाखवून दिलं मैदानावरती. मिळालेल्या संधीचं त्यानं लगेच सोडून केलं मैदानावरती. रेवाचा वापर. अजून एक फटका थांबणार नाहीये. अजून एक बॅक टू बॅक चौकार आणि चौकार यांची हॅट्रिक. स्पर्धा ऐकादेवी क्रिकेट संघ कोणी व बालाजी 11 क्रिकेट संघ कोणी आयोजित स्वर्गीय निलेशदादा ठोंबरे स्मृती चषक 2017चं पर्व या ठिकाणी पाहायला मिळतात. दुसऱ्या वर्षामध्ये पदार्पण केलं. या स्पर्धेचं आयोजक मुकुंददादा ठोंबरे यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य दिव्य ट्रॉफी आपण पाहतो. अतिशय मोठं आयोजन आज कोणीच्या मैदानामध्ये पाहायला मिळतात. मैदानाच्या चारी बाजूला आपण पाहतो एक अतिशय चांगली सजावट दाखवली आहे. प्रेक्षकांसाठी स्टँड उपलब्ध केल्यात. एक अतिशय भव्य आणि दिव्य याची ती चढवला आयोजन आपण पाहतो मैदानावरती. एक रॉयल आयोजन आपण पाहतोय या मुकुंददादा ठोंबरेंच्या माध्यमातून. रॉयल म्हटलं तर राजा आणि राजासारखं आयोजन दाखवलंय. नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी स्वर्गीय निलेशदादा ठोंबरेंचं बॅनर कटआउट लागलेत मैदानाच्या चारी बाजूला. जो फलंदाज बॅनरला डायरेक्ट हिट करेल त्याला बलिराम जुमारे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिल्या दिवसापासून जी बक्षीस लावली गेली आहे बलिराम जुमारे यांच्या माध्यमातून एकही फलंदाज अद्याप इथे बक्षीस पटकावू शकला नाहीये. पहिलं षटक समाप्त होतं. पहिल्या षटकामध्ये रोहिंजन संघानं फ्लाइंग शॉट निर्माण केलं. तब्बल 22 धावा एकवटल्या गेल्यात. आता चेंडू पाडीसाठी अतिशय चांगला मात्र मिड विकेट शॉर्ट मिड विकेट मध्ये फक्त सिंगल. एक धावेचा मदत 3 धावसंख्या आपण पाहतोय. रुपेश पाटीलने देखील चांगला क्रिकेट दाखवला. कारण रुपेश पाटीलला माहिती आहे की चिनू पाटीलला चांगला क्रिकेट दाखवलं. कारण चिनू पाटीलला माहिती आहे एका बाजूला विस्फोटक फलंदाजी होती आणि रुपेश त्यानं स्ट्राईक सिंगल काढली. एक धाव करत त्यानं स्ट्राईकनं रोटेट केल्या. अप्रतिम क्रिकेट अतिशय शांत डोक्यानं क्रिकेट एका बाजूला आपण बघाय आणि दुसऱ्या बाजूला विस्फोटक फलंदाजी रुपेश पाटील. अजून एक चेंडू आपण पाहतो. गती परिवर्तन थोडासा चेंडूमध्ये गती परिवर्तन पाहायला भेटला. चेंडू पडल्यानंतर आउटस्विंग झाला. पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेला निघतोय. रुपेश पाटील मध्ये ऑन साइडला करण्याचा प्रयत्न दाखवत होता. पहिलाच निर्धाव चेंडू आपण पाहतो. बऱ्याच उशिरानं निर्धाव चेंडूची सांगता होती. धपडकबत्ती धावा आपण पाहतो 23. फ्लाइंग स्टार्ट निर्माण केलाय. जबरदस्त सुरुवात या ठिकाणी बघतोय. धावा एक धाव पुढे होती. धावा फडकबत्ती धावा 24 धावा.
24 धावा धबलगती लागतात आपण पाहतो आणि 10 धावेची पेनल्टी म्हणजे जवळजवळ 34 धावा रंजन संघाच्या खात्यामध्ये ऍड होतात. 75 धावेचे लक्ष असताना आतापर्यंत 34 धावा होतात कारण 10 धावेची पेनल्टी लागली. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो एकूण 22 धावा द्या आणि या षटकामध्ये 2 धावा येतात. एकूण 24 धावा आणि 10 धावेची पेनल्टी. नवीस मात्र चेंडू हलक्याने क्लिक केला फक्त सिंगल. या षटकामध्ये कमबॅक दाखवले गोलंदाज उमेश या गोलंदाजाला कारण पहिल्या षटकामध्ये बाला तरेने तब्बल 22 धावा खर्च केला. अतिशय मोठा फलंदाज कारण नक्कीच आपण बघतो बाला तरे आत्ताच नुकतीच पार पडली रत्नागिरी प्रीमियर लीग मध्ये त्यांचा समावेश झाला होता आणि बाला तरे या मैदानामध्ये आला आणि मध्ये थोडीशी मागणी गोलंदाजी दाखवली आहे. चेंडू जबरदस्त चेंडू बाकी अप्रतिम कमबॅक व्हॉट अ कमबॅक पुन्हा एकदा कमबॅक दाखवला तर पहिल्या षटकामध्ये फलंदाज रुपेशनं गोलंदाजाला चक्रावून काढलं होतं मध्ये या षटकामध्ये उमेशनं फलंदाजाला चक्रावून सोडलाय मैदानामध्ये तर 5 चेंडू फेकल्यात आणि फक्त 3 धावा कसे गेल्यात. व्हॉट अ कमबॅक जबरदस्त कमबॅक मैदानामध्ये धबडकवती धावा लागतात त्या 35. बॅटचा बेस ओपन करतोय पुन्हा एकदा बडा पाडका यावेळेस मात्र इनसाइड आउटच्या माध्यमातून चेंडू डबल सी मारेच्या बाहेर चेंडू लॉंग बिग बॅट आउट ऑफ पार्क 6 धावा. आपण पाहतो ठिकाणी 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धापडगावची धावा लागतात 31 धावा. 10 धावेची पेनल्टी 41 धावा होतात. गरज होती 34 धावेची येणाऱ्या चेंडू मध्ये 34 धावेची अद्याप गरज येणारे चेंडू 18 आणि 34 धावेची गरज आहे. जबरदस्त फलंदाज दाखवली ज्या प्रकारे 5 चेंडू मध्ये 3 धावा आल्या होत्या त्याच्यानंतर अंतिम चेंडू मध्ये फलंदाज रुपेशने षटकार दाखवलाय. रुपेशने आतापर्यंत आपण पाहतोय 5 चौकार आणि 1 षटकार या मैदानामध्ये दाखवलाय. तब्बल त्यानं एकूण धावा बनवल्या त्या 29 धावा. रुपेश पाटील आपण पाहतो 29 धावा करून खेळतो मैदानामध्ये. तिथे चिडू पाटील ज्याने 2 धावा बनवल्या. चिडू पाटीलने त्यांची साथ दिली. चिडू पाटील एक अतिशय विस्फोटक फलंदाज आहे. चिडू पाटीलला पाहिलं की एका बाजूला आक्रमण सुरू झालंय त्यामुळे त्यानं सावधपदी पवित्र धारण केला आणि फक्त सिंगलला प्राधान्य देत स्ट्राईकला रोटेट केला. बातमट संघाला काहीतरी रणनीती आखावी लागेल. बातमट संघाला काहीतरी डावपेच आखावा लागेल. गोलंदाज तयार या ठिकाणी मंगेश आपण पाहतो मंगेशचा वापर केलाय. नक्कीच मग बाला तर एक मेन गोलंदाज आहे. मग बाला तरीनं पहिल्या षटकामध्ये थोडीशी मागणी गोलंदाजी केली त्यामुळे बाला तरीला मात्र माग ठेवण्यात आलं. आता आपण पाहतो समीकरण बदललंय. 18 चेंडू 34 धावेची गरज आहे. 18 चेंडू 34 धावेची गरज आपण पाहतोय. 2 षटक समाप्त झाल्यात. चला या ठिकाणी भादवड संघ विलंब लावू नका. नक्कीच आपण पाहतो भादवड संघ भिवंडी विभागातील सर्वात मोठा संघ मानत होतात आणि भादवड संघ आज या मैदानामध्ये उशिरा पोहोचला त्यामुळे त्यांना पेनल्टीला सामोरं जावं लागलं. ही पेनल्टी त्यांना महागात पडेल का किंवा तो रंजन संघ हा सामना जिंकेल. येणारे 18 चेंडू रिबसचा वापर या ठिकाणी मात्र आपण पाहतो आत्मघाती फटका ज्याला म्हणत होतात ऑप्शनच्या खूपच बाहेर होता. चेंडू मात्र स्वयंचा इशारा देतात. अतिरिक्त धाबामध्ये धबडकमध्ये धाबा आपण पाहतोय 42 धाबा. समीकरण उरलंय 33 धावेची गरज येणाऱ्या चेंडू मध्ये. इथनं कुठेतरी कमबॅक दाखवावं लागेल. इथनं काहीतरी रणनीती आखावी लागेल. तडांबा तिसरे पंच या ठिकाणी मग बघतो पहिला चेंडू स्क्वेअर फेकला मंगेशनं. अतिरिक्त धाबा बाधित दाबडगावची धाबा होतात 42 धाबा. धाबा झाले ते 32 आणि गरज होती आतापर्यंत आपण पाहतोय. 10 धावेची पेनल्टी अद्याप गरज असते ती 33 धावेची गरज या मैदानामध्ये रोहित संघाला येणाऱ्या चेंडू मध्ये. येणाऱ्या 18 चेंडू आणि 33 धावेचं समीकरण मैदानामध्ये आपण पाहतोय. तिसरे पंच थर्ड अंपायर आमचे चंद्रकांत जाधव. चंद्रकांत जाधव तिसऱ्या पंचाच्या भूमिकामध्ये. बॅटचा बेस ओपन करतो विश्रामिक शोध बॉल गळाचा नाही
टेक दिस इम्पॉर्टंट कॅच. पहिलं विकेटचा पतंग फलंदाज चिनू पाडेल बॅक टू द पवेलियन. मध्ये फलंदाज बाद होतो. पहिला धक्का रोहिंटन संघाला. चिनू पाटील बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये रोहन पाटील दुसऱ्या गणपती अजून एक धक्का. बॅक टू बॅक सलामी जोडी बाद. फलंदाज रुपेश बॅक टू द पवेलियन. मैदानावरती मात्र बॅक टू बॅक दोन झटक्या फलंदाजांना फ्लँक स्टार्ट निर्माण केलं होतं. फलंदाज बॅक टू बॅक बाद होतात. पहिल्या चेंडूवरती चिनू पाटील बाद झाला आणि दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज रुपेश पाटील बाद होत आहे. रुपेश पाटील तब्बल 29 धाबेची मॅरेथॉन इनिंग दाखवली मैदानामध्ये. त्या धाबांची गरज होती अशा परिस्थितीला रुपेश पाटीलला जबरदस्त फलंदाजी केलाय. आता येणाऱ्या फलंदाजाला पुढची कामगिरी निभावी लागेल. या ठिकाणी हलक्या हाताने क्लिक केलाय. तोपर्यंत क्षेत्रक्षक धावले द्या. एकदा पुढे दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. यस नो दोघांमध्ये काल होतोय नो. मात्र या ठिकाणी आपण पाहतो एकच धाव लागते. मोठा कमबॅक. मंगेशनं पहिला चेंडू स्वयं फेकला. मात्र त्याच्यानंतर मंगेशनं बॅक टू बॅक झटके दिले ते रोहिंटन संघाला. रोहिंटन संघाला तर धाबांची गरज आहे. इथनं 32 धाबेची गरज आहे. धापडकामध्ये धाबा होतात त्या 33+10 43. आपण पाहतो तर या ठिकाणी गरज होती फक्त 32 धाबेची. येणाऱ्या चेंडू मध्ये येणारे 15 चेंडू. 15 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. अजून एक फलंदाज बाद. रोहिंटन संघाला अजून एक धक्का. फलंदाज सुजित पाडेल बॅक टू द पवेलियन.
स्पर्धेचं टायटल सॉंग कडेकडे डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकवलं जातं आमच्या प्रेक्षकांपर्यंत करणार स्वर्गीय निरदादा ठोंबरे स्मृतिचषक 2017 मध्ये आलेल्या सर्वांचं पुन्हा स्वागत. जबरदस्त आयोजन बाबत मुकुंददादा ठोंबरेच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा भरवली जाते. वर्ष दुसऱ्या पण पाहतो, दुसऱ्या वर्षामध्ये पदार्पण केल्या स्पर्धेमुळे अप्रतिम स्पर्धा महिलांच्या चारही बाजूला आपण पाहतात सजावट केली आहे. अतिशय चांगलं आयोजन, रॉयल आयोजन आपण पाहतो ठिकाणी या स्पर्धेमध्ये. डबलगती धाबा आपण पाहतो स्कोर जरी आपण पाहतो 30 षटकांच्या समाप्तीनंतर 35 आणि 10 धाबीचे पेनल्टी एकूण 45 धाबा लागल्यात आणि 10 धाबांची पेनल्टी लागली आहे. तर आपण पाहतो समीकरण येणारे 12 चेंडू 30 धाबीची गरज आहे. 12 चेंडू 30 धाबीची गरज. गोलंदाज तयार होतो. गोलंदाजावरती उमेश याचा वापर पुन्हा एकदा करण्यात येतोय. उमेशनं दुसऱ्या षटकामध्ये फक्त 9 धाबा खर्च केल्या होत्या. तर उमेशचा वापर पुन्हा एकदा या चौथ्या षटकामध्ये केलाय. संगणकानं भरोसा दाखवलाय. पहिला फुल्ल्यान चेंडू भिरकावून देतोय. सेट ऑन दी लॉंग ऑन. क्षेत्ररक्षक धावून येतोय तोपर्यंत दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. अप्रतिम रनिंग गुड द विकेट. आणि या दोन धाबीच्या मदतीने धाबा होतात. धाबळकावरती 47 धाबा गरज आपण पाहतोय ठिकाणी. 47 धाबा गरज 28 धाबेची. 10 धाबेची पेनल्टी लागली आहे त्यामुळे आपण पाहतोय 37 धाबा झाल्या आणि 10 धाबेची पेनल्टी. आता चेंडू पाहावं लागेल नक्कीच. आम्ही ठिकाणी पाहतो चेंडू पडल्यानंतर लेग स्टंपच्या वरून जातोय. ठिकाणी मात्र निदाव चेंडूची सांगता होती. रोहनने चेंडू सोडण्याचा प्रयत्न दाखवला मात्र चेंडू इन स्विंग झाला, आतल्या दिशेला आला मात्र चेंडू लेग स्टंपच्या वरून जातोय. ठिकाणी मात्र आपण पाहतो धाबा झाल्या त्या 38 + 10. तर आपण तिसरे पंच जायचं पण सोमनाथ तोंबरे आपण जायचं मैदानामध्ये. केतन मोठा किरण नंबर सेंड करू तुला मी व्हॉट्सअप करतो. किरण फोन उचलेल का? सरपंच आपण डिसिजन करायचं, डिसिजन करायचं आणि सांगायचं आम्हाला या ठिकाणी निर्णय. चेंडू दत्त डोंबरे या ठिकाणी धावणं कारण पद्धतीने निर्धार चेंडू घोषित केला. तर आपण पाहतो या ठिकाणी धाबा झाले. धाबळकावरती धाबा लागते आता. या ठिकाणी आपण बघतो धाबा झाले ते आतापर्यंत 37 + 10 47 धाबा झाले. इकडे आपण पाहतो धाबा झाले त्या यावेळेस 1 धाव येते. धाबा झाले तर आता मात्र धाबळकावरती जसं की आपण बघतो 38 धाबा + 10 धाबीची या ठिकाणी 10 धाबीची पेनल्टी गरज असते मैदानामध्ये. आपण पाहतो अद्याप 27 धाबीची अद्याप गरज येणाऱ्या चेंडू बदल. येणाऱ्या चेंडू 9 आणि 27 धाबीची गरज आहे. येणाऱ्या 3 चेंडू मध्ये रोहित संघाला मोठ्या फटक्यांची आवश्यकता मैदानामध्ये. यावेळेस मात्र चेंडू भिडकावून देतो. स्टेट ऑन दिला क्षेत्राची धावणी द्या. दुसऱ्या धाबीचा प्रयत्न. अप्रतिम रनिंग विकेट.
तोपर्यंत मात्र दुसरी धाव घेताना फलंदाज धावचीत. अजून एक धक्का या ठिकाणी आपण बघतोय. फलंदाज बाद होतोय. नो रन. अजून एक धक्का लागतोय. आपण पाहतो धाबा झाल्या त्या 38 धाबा धापडगती लागल्यात. गरज 39 धाबा धापडगती लागल्यात. गरज आहे त्यापैकी 26 धाब्याची येणाऱ्या चेंडूमध्ये. यावेळेस मात्र अजून एक धाव लागते. आपण बघतो लेखबागच्या स्वरूपामध्ये धावा झाल्यात 40. आता मात्र गरज होती फक्त 25 धाब्याची येणाऱ्या चेंडूमध्ये. येणारे चेंडू आपण पाहतो आतापर्यंत 7 आणि 25 धाब्याची गरज आहे. बादवड संघाला 10 धाब्याची पेनल्टी लागली. मात्र जी रुंज संघाला सुरुवात दाखवली ती सुरुवात रुंज संघाला या ठिकाणी कायम ठेवता येत नाहीये. त्यामुळे रुंज संघ थोडासा दबावाखाली पाहायला मिळतात. येणारे चेंडू एकाच चौकार एका षटकार. सामन्याचे चित्र पुन्हा एकदा बदलू शकाल. गोलबल टप्प्याचा चेंडू या ठिकाणी चेंडूवर भिडकावून देतात. चेंडू लॉंग रेंजमध्ये तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट होतात. 4 षटकांच्या ठिकाणी खेळ समाप्त होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा होतात 42 धाबा. गरज 23 धाब्याची येणाऱ्या 6 चेंडूमध्ये. तर आपण बघतो अंतिम षटकामध्ये रोहित संघाला 23 धाब्याची गरज आहे. रोहित संघ नेमका चुकलो कुठे. 3ऱ्या षटकामध्ये रोहित संघाला 3 लगातार झटके भेटले. रुपेश पाटील पहिला चिनू पाटील बाजूला, त्याच्यानंतर रुपेश पाटील, त्याच्यानंतर फलंदाज सुजित पाटील बाजूला मैदानामध्ये. त्याच्यानंतर येणाऱ्या फलंदाजानं एकी फलंदाजानं चांगली कामगिरी केली नाहीये. रुपेश पाटीलला वगळला तर एकी फलंदाजानं मोठी फटकेबाजी दाखवली नाहीये. अंतिम षटकामध्ये हा रोहित संघ 23 धाबा उभारेल की मात्र बादवड संघ त्या रोख लावेल. चला बादवड संघ विलंब नका. बादवड संघ आपण अगोदर मैदानामध्ये उशिरात आलात आणि आता विलंब करू नका प्लीज. नेक्स्ट मॅच आपण पाहतो. पुढचा सामना या ठिकाणी असताना तो बिग बॅट सामना सरवली बनाम सानिया 11 बदलापूर या 2 मराठी संघामध्ये. पुढचा सामना सानिया 11 बदलापूर विपक्ष सरवली या 2 मराठी संघामध्ये. येणाऱ्या 6 चेंडू गरज ती यावेळेस 23 धाब्याची. पहिला चेंडू लाभ करण्याचा प्रयत्न मात्र पावलं गेल. या ठिकाणी पंचांचा इशारा पायीच येतात. तडापा तिसरे पंच जायचं या ठिकाणी सोना तोंबळे. या बेसमध्ये आपण पाहतो दाखल झाल्यात 22 धाब्याची गरज. चला या ठिकाणी आपण पाहतो 22 धाब्याची गरज आहे. तर आपण पाहतो 22 धाबा येणाऱ्या 5 चेंडूमध्ये. गोलंदाज हरी पाटील आपण बघतोय. तर सेकंडमध्ये फलंदाज उजव्या हाताचा. तर आपण पाहतो बिग बॅट सामना रंगतो मैदानामध्ये. यावेळेस पाहतो चेंडू लॉंग रेंजमध्ये ट्रॅव्हल होतो तोपर्यंत दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. अप्रतिम रनिंग विरुद्ध विकेट. येणारे 4 चेंडू 20 धाब्याची गरज आहे. तर काल मी पाहिला या ठिकाणी सोनारपुडा संघाने 27 धाबा चेस केले त्या अंतिम षटकामध्ये. आता अंतिम षटकामध्ये 22 धाब्याची गरज होती. आता येणारे 4 चेंडू आणि 20 धाब्याची गरज आहे. 4 चेंडू 20 धाब्याची गरज. या ठिकाणी मात्र चेंडू सिंगल येते. डबलचा प्रयत्न. दोन्ही फलंदाज एकाच इनिंगमध्ये.
यावेळेस मात्र 2 धावा कंप्लीट. येणाऱ्या 3 चेंडू 18 धावेची गरज. 3 चेंडू 18 धावेची गरज मैदानामध्ये आपण पाहतो. मात्र 3 चेंडू मध्ये रोहिंटन संघाला 3 षटकारांची गरज आहे. 3 चेंडू 3 षटकारांची गरज आपण पाहतो मैदानामध्ये रोहिंटन संघाला. रोहिंटन संघाला सुरुवात दमदार केली मात्र रोहिंटन संघाला त्याच्यानंतर थोडासा खराब परफॉर्मन्स दाखवला. दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा आल्या. तिसऱ्या षटकामध्ये फक्त 4 आणि चौथ्या षटकामध्ये उमेशने 7 धावा खर्च केल्या. यावेळेस मात्र सामना औपचारिकता मैदानामध्ये करणार. येणारी 2 चेंडू 17 धावा मैदानामध्ये गरज आहे रोहिंटन संघाला. असं वाटलं होती रोहिंटन संघ एवढा बॅकफुटमध्ये येईल करणार. रोहिंटन संघाने सुरुवात दमदार दाखवली होती. बाला तऱ्हेसारखा विस्फोटक गोलंदाज त्याच्यावरती 22 धावा पडल्यानंतर याने येणाऱ्या षटकामध्ये अतिशय खराब क्रिकेट दाखवलं. फलंदाज बाद. अजून एक फलंदाज बाद होता. केवळ औपचारिकता. बाबत औपचारिकता सामना बादवड संघाने जिंकल्या. मैदानामध्ये आपण पाहतोय रोहिंटन संघ स्पर्धेतून बाहेर होता. रोहिंटन संघाला भलमोठा अपमान उभं केलं होतं. यावेळेस मात्र चेंडू सीमा पार चौकार आणि यावेळेस सामना जिंकलाय तो बादवड संघाने. या ठिकाणी सामना जिंकला बादवड संघाने. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होतात हरी पाटील. 40 धावांनी 1 विकेट घेतला तो हरी पाटील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. सॉरी हरी जोशी या ठिकाणी आपण पाहतो. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होतात. हरी जोशीने तब्बल 40 धावा बनवल्या आणि या ठिकाणी आपण पाहतो 1 विकेट घेतला तो हरी जोशी मॅन ऑफ द मॅच सन्मान करेल. या हरी जोशी मंचावरती एक जबरदस्त क्रिकेट दाखवलं तर मी विनंती करेल भीमचंद काळे की आपण आपल्या सुभाष सर या खेळाडूला ट्रॉफी देऊन सन्मानित करावं. मॅन ऑफ द मॅच अप्रतिम कामगिरी. वेल प्लेड हरी. जबरदस्त क्रिकेट दाखवलं मैदानामध्ये. 40 धावेची आपल्यातून फलंदाजी आणि गोलंदाजीतून 1 विकेट असा कारनामा करत हरी जोशी मॅन ऑफ द मॅच सन्मान करीत होतात. वेल प्लेड हरी जोशी. नेक्स्ट मॅच सामना सुरू होतोय सरवली बनाम बदलापूर. या ठिकाणी सानिया 11 बदलापूर विपक्ष सरवली असा बिग मॅच सामना रंगतोय मैदानावरती. धनद योगेश हा सामना 4 षटकाचा राहणार. पण प्रत्येक सामना 4 षटकाचा राहणार आयोजकांनी सांगितलंय. वेळ फार कमी आहे. पाऊण 2 झाले. चला जरा लवकर. चला सानिया लेवल बदलावून संघ जरा लवकर सिक्वेशन लावून घ्या. चला सानिया संघ लवकर सिलेक्शन लावून घ्यायचं आहे. बघा 12 संघ खेळवायचे. 12 सामने आपण 6 सामने कव्हर करायचे आणि कालच्या दिवसाची 2 सामने. चला जरा लवकर लवकर. सानिया इलेव्हन संघ आपण मैदानात नंतर आपला प्रात्यक्षिक दाखवा. जरा लवकर चला.
सनेलिन सकता मारा खेळ आले चला संघ आपण पाहिलं की आपल्या विभागातील एक संघ लेट आला त्यामुळे 1.5 तास सामने लेट झालेले आहेत. जरा सहकार्य करा सरोली संघ. 4 गोलंदाज राहणार आहेत.